आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केलाय। त्या अंतर्गत देवेंद्र फडणवीस प्रचाराचा धडाका उडवून देणार आहेत। फडणवीस राज्यभर मॅरेथॉन दौरा करतील। फेब्रुवारीमध्ये फडणवीस यांच्या दररोज 3 सभा असतील। लवकरच दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर होईल आणि महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत फडणवीस प्रचार करतील। महाविकास आघाडी विरोधात फडणवीस राज्यभर प्रचार करतील। फडणवीसांच्या दौऱ्यासंदर्भातली आणखीन माहिती सुशांत सावंत आपल्याला देत आहेत। सुशांत, कविता, जर पाहिलं असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या एकीकडे मॅरेथॉन बैठका सुरू आहेत, तर दुसरीकडे आता देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याचं देखील नियोजन आता भाजपकडून आखलं जात आहे। फेब्रुवारी महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रचार दौऱ्याला सुरू होणार आहे। रोज 3 सभा असं सध्या कळतंय आपल्याला। बैठक झाल्यानंतर निश्चित दौरा जो आहे तो निश्चित केला जाईल। मात्र या ज्या सभा होणार आहेत त्यामध्ये कुठेतरी राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस असेल आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी यावर कुठेतरी निशाणा साधला जाईल। नियोजन केलं जात आहे। संपूर्ण राज्यभर देवेंद्र फडणवीस दौरा करणार आहेत, प्रचार करणार आहेत आणि या दरम्यान केंद्र सरकारने 5 वर्षात केलेली कामं, त्यासोबत महायुती सरकारने आता केलेली कामं लोकांपर्यंत कुठेतरी पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे। त्यासोबत आघाडीच्या काळात जे भ्रष्टाचार झाले, मागील 15 वर्षात जे भ्रष्टाचार काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झाले होते त्याचा पाढा कुठेतरी वाचला जाणार आहे। कारण जर पाहिलं असेल तर केंद्रीय नेतृत्वाची नुकतीच दिल्लीत बैठक झाली आणि या बैठकीत प्रत्येक राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांकडे प्रचाराची धुरा देण्यात आली। त्यामुळे महाराष्ट्रात आता महायुतीसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहेत। कविता, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।